अमेरिका आणि इराक युद्धाचा परिणाम आता भारतावर देखील जाणवू लागलाय। भारतामध्ये प्रचंड असा गॅस तुटवडा झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी सरकारने कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला, त्यामुळे याचा सरळ सरळ जो परिणाम आहे हॉटेल व्यवसायावर पडल्याचं पाहायला मिळतंय। कल्याणमधील देखील अनेक जे हॉटेल आहेत ते काल 4 ते 5 तासाकरता बंद ठेवण्यात आले होते आणि यापुढे देखील आज सिलेंडर्स मिळत नसल्याने अनेक हॉटेल बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली होती। मात्र यावर काही हॉटेल मालकांनी मार्ग काढत आपल्या किचन मधलं संपूर्ण जो सेटअप आहे पूर्ण आज इलेक्ट्रिक करण्याचा निर्णय घेतला। सकाळपासूनच काही कल्याणमधील स्टेशन समोरील नैवेद्य हॉटेलमध्ये आपण जर पाहिलं तर इलेक्ट्रिकचं जवळपास सगळं साहित्य या ठिकाणी आलेलं आहे। इलेक्ट्रिकची जी शेगडी या ठिकाणी आलेली, त्याचप्रमाणे स्टीमर, इंडक्शन तसंच चायनीज बनवण्याची देखील जी शेगडी आहे ती देखील या ठिकाणी इलेक्ट्रिकची बसवण्यात आली आहे। एकंदरीतच पूर्ण हे हॉटेल सध्या इलेक्ट्रिकवर असलं तरी विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर काय करायचा असा प्रश्न देखील या एकंदरीत हॉटेल चालकांसमोर आहे। हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तर फक्त हॉटेल मालकच नव्हे तर शेकडो जण या व्यवसायावर अवलंबून आहेत। एकंदरीतच हॉटेल सुरू राहण्यासाठी हॉटेल व्यावसायिक देखील प्रयत्न करताना या ठिकाणी दिसतात। आपल्या सोबत या हॉटेलचे काही कर्मचारी आहेत। दादा, काय सांगशील एकंदरीतच 2 ते 3 दिवसांपासून गॅसचा तुटवडा निर्माण झाला, काय? सर, ह्या कामाला 4 ते 5 दिवस झालेले आहेत। गॅसचा प्रॉब्लेम आहे आणि गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे पण गॅसवाल्यांना काहीतरी रिप्लाय द्यायला पाहिजे। आम्ही फोन करत होतो त्यांना, सायंकाळ सकाळ फोन करतो, पण त्यांचा रिप्लाय काहीच येत नव्हता आम्हाला आणि मोबाईल स्विच ऑफ करून बसलेले होते। त्याच्यानंतर हॉटेल बंद करण्याचा निर्णय घ्यायला लागला, पण हॉटेल बंद करू शकत नाही सर, एवढा स्टाफ आहे आम्हाला। संपूर्ण किचन तुम्ही इलेक्ट्रिकचं सगळं साहित्य आणलं? हो, इलेक्ट्रिकचं सामान आणलं आम्ही, हायवॉक आणलेला आहे, फायर आणलेला आहे, सर्व ग्रीन मशीन आणलेली आहे, सर्व इलेक्ट्रिक सामान पूर्ण अवेलेबल केलेलं आहे आम्ही। कारण का गॅस आता अवेलेबल नाही आहे, पण आपलं हॉटेल बंद करू शकत नाही। कारण काय, हॉटेल बंद केल्यामुळे आमचा जो स्टाफ आहे 100 ते 150 स्टाफ आहे, त्यांना घरी बसावं लागेल, त्यांचा व्यवसाय तुटणार, व्यवसाय आमचा पण तुटणार, पण ग्राहकांना पण त्रास होणार। त्यांना जेवण टायमावर नाही भेटणार, नाश्ता नाही टायमावर भेटणार, पुन्हा जॉबवर जातात, घरी तर सकाळी पहाटेला टिफिन तर रेडी होत नाही, त्याच्यामुळे ते त्यांना पण हॉटेलचा सहकार्य करावं लागते। आणि मी असं बोलतो की कस्टमरला असं बोलतो की थोडा पण लेट होईल तरी चालेल, पण आम्ही सोय तुम्हासाठी अवेलेबल करून घेऊ। काय सांगशील एकंदरीत पहिल्यांदा पूर्ण हॉटेलचं किचन जे आपण इलेक्ट्रिक झालं पाहायला मिळतंय, कसा अनुभव जे आहे तेच अनुभव। आता काय करणार, दुसरं ऑप्शन नाही आमच्याकडे, काय सरकारकडून काय भेटत नाही आम्हाला काय दुसरं काय, म्हणून ते आमच्या सरांनी बोलले, शेठने बोलले की सर आपण इलेक्ट्रिक करू, म्हणून ते दुसरं काही ऑप्शनच नाही ना। सगळ्यांचं काम थांबेल, शेठचं थांबेल का आमचं थांबेल? आम्ही आहे 100 स्टाफ आहे आम्हीकडे, बाकी ते दूधवाले आहेत, ते किराणावाले, ते भाजीवाले आहेत, सगळ्यांचं काम थांबेल। त्यामध्ये शेठने निर्णय घेतलाय, सरकारकडून काय येत नाही तर आपण सगळं इंडक्शन इलेक्ट्रिक वर ठेवू। इलेक्ट्रिक ठेवलंय, पण लाईट गेली तर काय करणार? एकंदरीतच आपण जर पाहिलं तर हा गॅस तुटवड्याचा फटका तेच सध्या हॉटेल व्यावसायिकांना बसलाय। पुन्हा एकदा भुर्दंड पडलाय, सगळं साहित्य तुम्हाला पुन्हा एकदा इलेक्ट्रिकचं करावं लागलंय, काय सांग? आता मीडिया स्वतः सांगते पुन्हा एकदा पडलाय। आता हॉटेल व्यवसाय किंवा हॉटेल मालिक किती सहन करणार? पहिले कोरोनामध्ये सहन केला, आता एलपीजी गॅस मध्ये सहन करतोय। हॉटेल मालकाला नेहमी काही ना काही त्रास असतोच असतो। हॉटेल व्यवसाय हे फक्त हॉटेल मालकाचं नसतं, हॉटेल व्यवसायामध्ये अजून बरीच लोक, एक चेन आहे, हे चेन सिस्टम, ह्याच्यामध्ये दूधवाला, आटेवाला, व्हेजिटेबल वेंडर, डिलिव्हरी बॉय आणि इतर बरेच लोक कनेक्ट असतात। पण हे सरकार आता एलपीजी गॅस देत नाही, ह्यांना काहीतरी ठाम एक प्रोव्हिजन घ्यावं लागेल। आणि सरकार आम्हाला गॅस देऊ की नाही, आम्ही इकडे पूर्ण इंडक्शन इलेक्ट्रिक केलंय, आम्ही ऑइल फ्रायर घेतले, आम्ही जिकडे ऑइल फ्रायर भेटत नाही तिकडे आम्ही कोळशाची भट्टी टाकली आहे। पैसे देऊन पण गॅस सोडा, आता इंडक्शन पण पैसे देऊन भेटत नाहीये सध्या। तर आमचं एकच म्हणणं आहे, कारण की सरकारने लवकर काही ना काही प्रोव्हिजन दिला पाहिजे, नाहीतर आमच्याकडे 100 ते 150 लोकांचा स्टाफ आहे, त्यांचं घर कसं चालणार, काय चालणार? आता आम्हाला हे पण भीती आहे। आता आम्ही सर्व इंडक्शनचं सामान घेतलं 2-3 लाख रुपयाचा, उद्या सरकारने लाईट नाही दिली तर हॉटेल मालक जाणार कुठं? एकंदरीत काय मागणी असणार आहे आता एलपीजी व्यवस्थेची, सिलेंडरचं आता कमतरता, काय मागणी असणार? पहिली मागणी तर हे एजन्सी लोकांनी जे आहे ते पहिले ऍटलिस्ट फोन तर उचला आणि रिस्पॉन्ड तर करा। ते लोक स्विच ऑफ, एजन्सी लोक मोठे मोठे स्विच ऑफ, डोमेस्टिक बोला, आता कमर्शियल मध्ये हे चालू आहे, आता 10 दिवस थांबा आणि डोमेस्टिक मध्ये पण हे चालू होणार लोकांचे। आता हॉटेल मालक बोलतंय 5 ते 10 दिवसानंतर सर्वसामान्य जनता पण बोलेलेच। एकंदरीत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर गॅसच्या तुटवड्याचा परिणाम थेट हॉटेल व्यवसायावर पडलाय। हॉटेल व्यवसाय म्हणजे फक्त हॉटेल मालकच नव्हे तर जवळपास एका हॉटेलमध्ये 700 ते 800 जण त्या व्यवसायावर अवलंबून असतात। त्यामुळे एकंदरीतच सरकारने या गॅस बाबत काहीतरी निर्णय घ्यावा अशी मागणी सध्या हॉटेल मालकांनी केली आहे।
अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण.